भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर को समर्पित सामाजिक समता सप्ताह मनाने का निर्णय महाराष्ट्र शासन के सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग द्वारा लिया गया। यह जानकारी विभाग के प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कामले द्वारा जारी शासन निर्णय में दी गई, जो राज्य सरकार की आधिकारिक वेबसाइट www.maharashtra.government.in पर उपलब्ध है। इसी पृष्ठभूमि पर नागपुर में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान समाज कल्याण सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व उपायुक्त डॉक्टर मंगेश मंगलाव तुकाराम वानखडे ने सामाजिक समता सप्ताह की विस्तृत जानकारी साझा की। 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान सामाजिक समता सप्ताह आम्ही साजरा करतोय आणि हा संपूर्ण राज्यभर समता सप्ताह साजरा होतोय आमच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने। 8 एप्रिल पासून 14 एप्रिल पर्यंत पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सर्व कार्यक्रमाबद्दलची माहिती आपल्याला माननीय प्रादेशिक आयुक्त सरांनी दिलेली आहे। या समता सप्ताहाची जी सांगता आहे ही 14 एप्रिलला आहे, जी दीक्षाभूमीच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये असेल। माननीय पालकमंत्री माननीय बावनकुळे साहेब यांच्या हस्ते शुभ हस्ते ॲट्रॉसिटी अंतर्गत जे बळी पडलेले आहेत त्या लोकांना नोकरी वाटप असे 31 आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 31 लोकांना आपण त्या वारसांना ॲट्रॉसिटीमध्ये बळी पडलेल्यांच्या वारसांना 31 लोकांना आपण नोकऱ्या देतोय। तसे स्वाभिमान सबलीकरण योजनेअंतर्गत आपण तिथे जमीन वाटप करतोय। त्याचप्रमाणे घर संविधान अंतर्गत ज्या फ्रेम आपण देत आहोत, संविधानाच्या प्रास्ताविका आपण देत आहोत प्रत्येक घरी, त्याचं पण आपण वाटप करतोय। अनेक योजनांचं आपण वाटप करतोय। तर सर्व देशवासियांना मी 14 एप्रिलच्या आताच शुभेच्छा देते आणि 8 एप्रिल पासून तर 14 एप्रिल जो संपूर्ण सप्ताह आम्ही सामाजिक न्याय विभाग साजरा करतो, सर्व शाळा कॉलेजेस महाविद्यालय पण साजरे करतात, त्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना देखील आमंत्रित करते की आमच्या या सप्ताहामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती सामाजिक न्याय विभागाकडून। इस निर्णय के अनुसार 11 से 14 अप्रैल 2026 तक पूरे राज्य में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर सामाजिक समता सप्ताह मनाया जाएगा। इस सप्ताह के दौरान समाज में समानता, न्याय और संविधान के प्रति जागरूकता बढ़ाने के लिए विविध कार्यक्रम आयोजित किए जाएंगे। 11 और 12 अप्रैल को महात्मा ज्योतिबा फुले की जयंती के द्विशताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष कार्यक्रम होंगे। साथ ही संविधान जागर अभियान के तहत मौलिक अधिकार और कर्तव्यों पर व्याख्यान आयोजित किए जाएंगे। 13 अप्रैल को राज्य भर में जन जागृति शिविर, नागरिक सम्मेलन, रक्तदान शिविर और स्वच्छता अभियान चलाए जाएंगे। 14 अप्रैल डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती के दिन सभी शासकीय संस्थानों में अभिवादन, व्याख्यान और चर्चा सत्र आयोजित होंगे। साथ ही महाड़ चौदार तालाब सत्याग्रह के शताब्दी वर्ष पर मानवाधिकारों से जुड़े कार्यक्रम भी होंगे। नमस्कार, मी मंगेश वानखडे, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपूर। सामाजिक समता सप्ताह हा आमच्या विभागामार्फत 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान साजरा होणार आहे। आमच्या कार्यालयामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयामार्फत आम्ही आमच्या स्तरावर जे त्रुटीचे अर्ज पेंडिंग आहे त्या संबंधामध्ये आम्ही त्रुटी पूर्तता कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। तर आम्ही सर्व नागरिक किंवा सर्व पालक असेल, विद्यार्थी असेल यांना आवाहन करतो की त्यांनी तुम्हाला एक SMS आला असेल किंवा फोन आला असेल किंवा ईमेल आला असेल त्रुटीचा, त्या अनुषंगाने आपण आमच्या ऑफिसला येऊन सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान हा कॅम्प राहणार आहे। या वेळेमध्ये आपण ऑफिसला येऊन त्रुटींची पूर्तता करावी, जेणेकरून आमच्याकडे जे अर्ज पेंडिंग आहे ते विहित वेळेत निकाली निघतील। तसंच माझं दुसरं पण एक आव्हान असं आहे की जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासामध्ये ॲडमिशन घेणार आहे किंवा ज्यांनी आता 12वीची एक्झाम दिलेली आहे आणि जे आता इंजिनिअरिंग, मेडिकलला किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणार आहे, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा जर त्यांनी अर्ज केले नसेल तर त्यांनी अर्ज करायचे आहे। कारण या सगळ्या प्रोसेसला 2 महिने 3 महिने हा कालावधी लागतो आणि जर तुम्ही आता अर्ज सबमिट केले तर हे तुमच्या ॲडमिशनच्या पूर्वी निकाली निघेल। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी पालकांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा ज्यांनी अर्ज सबमिट नसेल केले त्यांनी अर्ज सबमिट करायचे। सामाजिक समता सप्ताह आयोजन के लिए प्रत्येक जिले को 3 लाख रुपए का निधि भी उपलब्ध कराया गया है। साथ ही कार्यक्रमों में सफल आयोजन की जिम्मेदारी समाज कल्याण विभाग को सौंपी गई। समाज कल्याण विभाग ने सभी शासकीय संस्थाओं व अधिकारियों से सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम को सफल बनाने का आह्वान किया। नागपुर समय न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट उदय सोनवाने की विशेष रिपोर्ट नागपुर।